नमस्कार मंडळी, आपल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्रात निरोगी आयुष्यासाठी आहाराला अन्नन्यायसाधारण महत्त्व दिले आहे. आयुर्वेदात एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली आहे, ती म्हणजे विरुद्ध आहार. याचा सोपा अर्थ असा की दोन वेगवेगळ्या पदार्थ स्वतंत्रपणे खाल्ले तर ते शरीरासाठी अमृतासारखे फायदेशीर ठरतात, पण तेच पदार्थ जर आपण एकत्र करून खाल्ले तर शरीरात एक प्रकारचं स्लो पॉयझन, हळूहळू परिणाम पसरणारं विष तयार होतं, जे आपल्या आरोग्याला आतून पोखरत राहतं. आज आपण अशाच एका लोकप्रिय भाजीबद्दल बोलणार आहोत, जी आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या घरात बनते. ती म्हणजे सर्वांची लाडकी भेंडी. भेंडीचे फायदे, चला तर मग बघूया. भेंडी ही प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम अशा अनेक पोषक घटकांनी खचाखच भरलेली आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, बीपी, शुगर कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी भेंडी खाणे अत्यंत पौष्टिक मानले जाते. पण हीच गुणकारी भेंडी जर तुम्ही चुकीच्या पदार्थासोबत खाल्ली तर मात्र ती तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. पण अपचन, गॅसेस, किडनी स्टोन, त्वचा विकार, तीव्र खाज, ॲलर्जी आणि अगदी सोरायसिससारखे पांढरे डाग यासारखे गंभीर आजार होऊ शकतात, ज्यावर पुढे जाऊन उपचार करणेही कठीण होते. म्हणूनच आजच्या भागात आपण भेंडीसोबत चुकूनही खाऊ नयेत असे 3 पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नयेत, याचं आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्हीनुसार शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, घाबरणं हा आपला उद्देश नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला जागृत करणं हे माझं कर्तव्य आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे मोफत आरोग्यविषयक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पूर्वीचे लोक आणि आजचा काळ काय बदललं हे पाहू. आपल्या पूर्वजांकडे लक्ष दिले तर समजेल की पारंपरिक स्वयंपाक पद्धतीने कशासोबत काय खावे आणि काय खाऊ नये, जसे की या भाजीचे त्या पदार्थाशी वाकडे आहे, याचे कडक नियम पाळले जायचे. पूर्वीच्या लोकांची पचनशक्ती उत्तम होती, शारीरिक कष्ट भरपूर होते, त्यामुळे चुकून एखादा विरुद्ध आहार पोटात गेला तरी तो पचून जायचा. पण आज आपली जीवनशैली बदलली आहे, शारीरिक कष्ट कमी झालेत आणि पचनशक्ती मंदावली आहेत. आपण खूप मॉडर्न झालो आहोत आणि या नियमांना मानत नाही. तर मग आता काय करायचं याचा परिणाम म्हणून आज दवाखान्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया, भेंडीसोबत कोणते 3 पदार्थ खाणे टाळले पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे दूध आणि दही. दूध आणि दही हे शरीरासाठी खूप हेल्दी मानले जाते, पण भेंडीसोबतचे याचे कॉम्बिनेशन अत्यंत घातक असते आयुर्वेदानुसार. कारण दूध आणि दही पचायला जड, कफ वाढवणारे आणि गुणाने थंड असतात. दुसरीकडे भेंडीसुद्धा चिकट, पचायला जड आणि कफ वाढवणारी असते. जेव्हा तुम्ही हे दोन्ही पदार्थ एकत्र घेता, उदाहरणार्थ भेंडीच्या भाजीसोबत दही खाणे किंवा जेवणानंतर लगेच दूध पिणे, तेव्हाच पचनशक्तीवर प्रचंड ताण येतो. पचन मंदावल्यामुळे पोट जड होणे, गॅसेस, आळस आणि कफ वाढल्यामुळे सतत सर्दी खोकला त्रास होऊ लागतो. मॉडर्न सायन्सनुसार, कारण आधुनिक विज्ञानानुसार दूध आणि दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, तर भेंडीमध्ये ऑक्सिलेंट्स नावाचे क्षार असतात. जेव्हा हे दोन्ही शरीरात एकत्र येतात तेव्हा त्यांच्या रासायनिक प्रक्रियेतून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात. हे खडे किडनीमध्ये जमा होऊन किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीराला कॅल्शियम तर मिळत नाहीच, उलट खड्यांचा त्रास मागे लागतो. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत पालक त्यांना आवडीने भेंडी देतात आणि नंतर जबरदस्ती दूध पाजतात. जर मुले सतत पोटदुखी किंवा कफाची तक्रार करत असतील तर त्यांच्या आहारामध्ये हे चुकीचे कॉम्बिनेशन नाही ना, तर हे नक्की तपासा. मुळा, रॅडिश. हिवाळ्यात किंवा सीझनमध्ये बाजारात भेंडी आणि मुळा एकत्र सहज मिळतात. अनेक जण जेवताना सॅलड म्हणून मुळा आवडीने खातात. हा मुळा आयुर्वेदानुसार, कारण मुळा हा वातदोष वाढवणारा
चवीचा, तिखट आणि पचायला जड असतो, तर भेंडी कफ वाढवणारी असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीरातील वात आणि कफ हे दोन्ही दोष एकदम बिघडतात. परिणाम काय? यामुळे तीव्र ॲसिडिटी, चक्कर येणे, आंबट करपट डेकर येणे आणि पोटात गॅसेस अडकून राहिल्याने जीवाची घालमेल होणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासामुळे अनेकदा डोकेदुखीही सुरू होते. नुकसान जरी तुम्हाला लगेचच अपचनाचा त्रास जाणवला नाही तरी दीर्घकाळ हे कॉम्बिनेशनला खाल्ल्याने ते शरीरात स्लो पॉयझनचे सारखे साठत जाते. पुढे जाऊन हे विष त्वचेद्वारे बाहेर पडते, ज्यामुळे त्वचेवर रॅशेस येणे, खाज सुटणे, पांढरे डाग पडणे किंवा सोरायसिससारखे त्वचा विकार होऊ लागते. कारले, बिटर ब्राऊन कारले आणि भेंडी या दोन्ही अत्यंत आरोग्यदायी भाज्या आहेत, पण त्या एकाच वेळी खाणे टाळले पाहिजे. शास्त्रीय कारण कारले चवीला कडू, गुणाने थंड आणि अँटी-डायबेटिक आहे. भेंडी देखील थंड गुणांनी आणि कफ वाढवणारी आहे. जेव्हा या दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्या जातात तेव्हा शरीरातील शीतलता, थंडपणा प्रमाणाबाहेर वाढते. परिणाम यामुळे मेटाबॉलिक रेट या चयापचय क्रिया खूप मंदावते. शरीरात जडपणा आणि आळस येतो. ज्यांची पचनशक्ती मुळातच कमकुवत आहे त्यांनी तर हे कॉम्बिनेशन पूर्णपणे टाळले पाहिजे. दीर्घकाळ असे केल्यानेच किडनी स्टोन आणि त्वचाविकाराचा धोका वाढतो. नियम काय असावा? जर तुम्हाला दोन्ही भाज्या खायच्या असतील तर दुपारच्या जेवणात भेंडी आणि रात्रीच्या जेवणात कारले असे खाऊ शकता आणि दोन्हीमध्ये किमान 3 ते 4 तासाचा गॅप असणे अत्यंत आवश्यक आहे. या 3 प्रमुख पदार्थांविषयी आरोग्यासाठी इतर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेवण झाल्यावर लगेच चहा पिण्याची सवय ताबडतोब बदला. मांसाहार करत असताना भेंडीसोबत किंवा कोणत्याही फळभाज्या सेवन करणे टाळा, कारण हे देखील हानिकारक अन्न आहे. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, फक्त ते कधी आणि कसे खायचे आहे भान आपण ठेवले पाहिजे. भेंडी खाताना या नियमांचे कटाक्षाने पालन करा आणि नेहमी आनंदी आणि निरोगी राहा. कुठल्याही औषधांशिवाय प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगता यावे हाच प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणूनच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील घंटीचे बेल बटन दाबायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा, निरोगी राहा, सदृढ राहा आणि आनंदी राहा.